सगळ्यात आधी मी चेहरा मॉइश्चराइज करत आहे. डोळ्याखालची काळी वर्तुळ झाकण्यासाठी आणि तोंडाभोवतीचा काळेपणा झाकण्यासाठी मी ऑरेंज कन्सिलरचा वापर करत आहे. तुम्ही पीच कलरचं कन्सिलर पण वापरू शकता. लाईटली लूज पावडर डस्ट करून घेते चेहऱ्यावरती, जिथे जिथे मी कन्सिलर लावलं होतं. नेक्स्ट मी माझ्याच कलरचं कन्सिलर लावत आहे. डोळ्याच्या वरती पण मी हे कन्सिलर लावत आहे, म्हणजे मला आय शॅडोला एक बेस मिळेल. नेक्स्ट मी मॅकचं पावडर फाउंडेशन लावत आहे. तुम्ही कॉम्पॅक्टचा पण वापर करू शकता. ह्या मेकअपमध्ये मी लिक्विड फाउंडेशन वापरत नाही. बरेचदा आपल्याला टाईम नसतो सकाळी एवढं करण्यासाठी, त्यामुळे कॉम्पॅक्ट बेस्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट मी आयब्रोज फिलिंग करते. आयब्रोज फिलिंग करताना कधी पण ब्रशने आधी खाली विंचरून घ्यायच्या, वरून व्यवस्थित शेप देऊन झाला की खालून आयब्रोज फिलिंग करायच्या. मी ब्राऊन कलरचा आयशॅडो सगळ्या लीडवरती लावून घेते. तुम्ही कुठलाही न्यूट्रल आयशॅडो वापरू शकता. मी काजळने लायनर लावून घेते आणि ते बोटाने स्मच करून घेणार आहे. अप्पर वॉटरलाईन अशी फिलिंग केली की पापण्या दाट दिसतात. नेक्स्ट मी मस्करा लावते. मस्करा आधी टिपला लावून घ्यायचा आणि नंतर पूर्ण लॅशेसला लावायचा. याने पापण्या जास्त लांब दिसतात. आज मी पावडर ब्लशर लावत आहे. तुम्ही मेकअप करायला नवीन असाल तर क्रीम ब्लशरच्या ऐवजी पावडर ब्लशरचा उपयोग करा. पुढे मी काजळ लावून घेत आहे. लिपस्टिकसाठी मी न्यूड कलर वापरणार आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तो कलर वापरू शकता. सो हा आहे फायनल लुक. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.